साप्ताहिक संविधानचा आवाज व न्यूज चॅनलचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती। साप्ताहिक संविधानचा आवाज व न्यूज चॅनलचा दुसरा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा अगदी उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने, उत्तमदादा कांबळे, जिल्हाध्यक्ष RPI आठवले गट, श्री सत्यवान हाके साहेब, पोलीस निरीक्षक जयसिंगपूर पोलीस ठाणे, त्याचबरोबर श्वेतपद्म, विवेक अप्पा कांबळे, संजय शिंदे, दाऊद अली नदाब, विवेक कांबळे, मुआज बोरकर, आसिफ देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली। वर्धापन दिनाचे औचित्य साधून आपल्या कार्यक्षेत्रात करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल व उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये अमित जयप्रकाश वाडेकर यांना आदर्श उद्योजक पुरस्कार, यश अनिल खैरे यांना युवा उद्योजक पुरस्कार, निहाल शफी नदाब यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार, रवींद्र जगन्नाथ गोसावी यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार, रघुनाथ अण्णाप्पा कांबळे यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार, सूरज धनपाल कनवाडे यांना युवा उद्योजक पुरस्कार, सौ शकीला अख्तर हुसेन पटेल यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार, बाबाजान राजेसाब कडबी यांना आदर्श उद्योजक पुरस्कार, सौ आम्रपाली सरदार कारंडे यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार, रोहित काशीनाथ जाधव यांना युवा निर्भीड पत्रकार पुरस्कार, मोहम्मद हनीफ अकबर बागवान यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार तसेच तारक फिरोज अत्तार यांना आदर्श वकील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सदर कार्यक्रम हा 27 फेब्रुवारी 2025 रोजी रोटरी हॉल जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रम हा अगदी नीटनेटका व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आला होता। साप्ताहिक संविधानचा आवाज व न्यूज चॅनलचे संपादक अब्दुलभाई बागवान यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांचा सत्कार आणि स्वागत या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी संपादक अब्दुलभाई बागवान यांनी आयोजित केलेल्या या सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे लाडके नेते, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील RPI, आदरणीय सत्यवान हाके साहेब, शिरोळ तालुका RPIचे अध्यक्ष संजय शिंदे साहेब, त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले विनायक गायकवाड आणि अन्य सर्व मंडळी आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, अनेक मान्यवर या ठिकाणी मला दिसत आहेत। अनेक क्षेत्रांमध्ये काम करणारी आपण सर्व मंडळी आणि अब्दुलभाई बागवानसारखा एक लहानसा कार्यकर्ता ज्याला आपण म्हणतो, परंतु अब्दुलभाई मला वाटतं की सुरुवातीपासूनच RPIमध्ये आठवले गटाच्या माध्यमातून ते काम करत आहेत आणि नेहमीच त्यांची धडपड असते। ज्या ज्या वेळेला अन्याय होईल, अत्याचार होईल, कुठल्याही समाजाचा असू दे, झोपडपट्टीतला असू दे किंवा शहरातला असू दे, त्या ठिकाणी अब्दुलभाईंची धडपड असते की त्या ठिकाणी त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि अशाच धडपडीतून त्यांनी देखील या पत्रकारितेमध्ये आले आणि संविधानाचा आवाज, खरं इतकं सुंदर नाव त्यांनी दिलेलं आहे, परंतु ते नाव साकार करण्यासाठी त्यांना फार परिश्रम घ्यावे लागणार आहेत आणि निश्चितपणानं संविधानाच्या आवाजाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या मीडियामधून त्यांनी काम करत आहेत आणि निश्चितपणानं मागाशी सांगितल्याप्रमाणे जरी शिक्षण कमी असेल तर त्यांची जी धडक आहे ती अगदी केंद्रापर्यंत त्यांचा फोन जातो। आमदार साठवले साहेबांना त्यांना ते जवळचे त्यांचे मित्र असल्यासारखं त्यांना फोन करतात आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवून घेत असतात। मध्यंतरी कोरोना काळामध्ये अब्दुलभाई बागवान सगळ्या जयसिंगपूरला परिचित झाले, त्यावेळेला एक किस्सा घडला होता की क्वारंटाईनचा पिरियड होता आणि त्यावेळेला अब्दुलभाई बागवानांचा मुलगा त्या ठिकाणी जमातीमधून आला होता आणि त्याला त्या ठिकाणी घरामध्ये आणलं। नंतर अशी परिस्थिती झाली की त्याला त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर तो निगेटिव्ह झाल्यानंतर या ठिकाणी आमदार साहेबांनी त्याला आदेश दिला होता की ज्या ज्या लोकांना तुम्ही अशा पद्धतीनं आणला, ज्यांच्यावर टीका झाली आणि कुठंतरी हिंदू मुस्लिम अशी दरी निर्माण होती की काय, अशी परिस्थिती जयसिंगपुरामध्ये निर्माण झाली होती। त्यावेळेला आमदार साहेब संजय पाटील यड्रावकर साहेबांनी सांगितले की यांना वाजत गाजत फुलांचा वर्षाव करत त्यांच्या घरामध्ये सोडा आणि त्यावेळेला त्या ठिकाणी संभाजीनगर भागामध्ये आम्ही सुद्धा सोडायला गेलो होतो त्याच्या मुलाला, कारण अब्दुल बागवाननं त्यावेळेला सांगितलं होतं की माझी या ठिकाणी फार मोठी पंचायत झालेली आहे
आणि अशा पद्धतीचा आरोप माझ्यावर घालला आहे तो तुम्ही धुवून काढला पाहिजे. आणि नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांनी त्यावेळेला वाजत गाजत त्या लोकांना त्या ठिकाणी पोहोचवलं. त्यावेळेला अब्दुल बागवान कोण आहे हे संपूर्ण शहराला कळालं. पोलीस स्टेशनच्या माध्यमातून काम करत असताना अब्दुलची धडपड असते, आम्ही नेहमी बघत असतो. त्या ठिकाणी प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर तो बसलेला असतो आणि हे काम झालं पाहिजे म्हणून अट्टास असतो. त्या ठिकाणी पैगंबर जयंती देखील त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू दे, कुठलाही कार्यक्रम तळमळीनं करण्याचं त्याचं काम एक साधा फळ विक्रेता या जयसिंगपूर शहरामध्ये करतोय. आणि त्याचं निमंत्रण केवळ फोनवरून आल्यानंतर मी आलो, कारण अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याची फार मोठी ताकद ज्याच्याकडे आहे त्याला सुद्धा जमत नाही. परंतु इतक्या लोकांना एकत्रित करून अब्दुल काम करते म्हणल्यावर आम्ही त्या ठिकाणी धावत पळत आलो. जरा कार्यक्रमाला उल्लंघन जरी झाला असला तरी अब्दुलचं हे काम त्यांनी अखंडितपणानं चालू ठेवावं. या ठिकाणी त्याच्यावर आमदार साहेबांची श्रद्धा आहे. पोलीस खात्याचा प्रत्येक अधिकारी त्याला मानतो आणि हेच त्याचं बळ आहे, त्याची ताकद आहे. आज 12 लोकांना त्यांनी या ठिकाणी आजच्या या संविधान साप्ताहिकच्या वर्धापन दिनानिमित्तानं मंचावर उपस्थित आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय यड्रावकर साहेब, संजयजी असतील, बागवान साहेब, त्याचबरोबर विनायक आणि मुजावर साहेब आणि इतर मान्यवर आणि जमलेले उपस्थित सर्व मित्र आणि भगिनींनो, खरंच आज चांगला योग आला आहे. बागवान साहेब आणि अब्दुलची आम्ही अगदी आल्यापासून तळमळ बघतोय की तो प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक व्यक्तीला कसा आपल्यापासून फायदा होईल आणि त्यांचं काम कसं होईल यासाठी नेहमीच तो कार्यरत असतात. कारण प्रत्येक पोलीस स्टेशन आज आमची नेहमीच पोलीस स्टेशन चौकात असतील किंवा क्रांती चौक असेल, नेहमी रोजच्या रोज भेट असते. एकदा तरी अब्दुलबाईची भेट झाल्याचे दिवस असा कधीच जात नाही आमचा. ते नेहमी कुठल्या तरी व्यक्तीच्या काहीतरी समस्या असतात, काही त्याला त्रास असेल त्या अनुषंगाने नेहमी पोलीस स्टेशनला वगैरे नेहमी भेट देत असतात. खरंच त्यांचं काम हे अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर